नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा क्षेत्रातील 6000 घरकुले बांधण्यासाठी शासन धोरणानुसार 5 ब्रास मोफत वाळू मिळावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली। नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार बाबर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचं लक्ष वेधलंय। आमदार सुहास भैया बाबर म्हणाले, खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शासनाच्या वतीने 6000 पेक्षा जास्त घरकुलांना मान्यता मिळाली। या घरकुलांचे कामही सुरू आहे। शासनाच्या माध्यमातून या घरकुलांच्या बांधकामाला 5 ब्रास मोफत वाळू देण्याचे धोरण जाहीर झालं होतं, परंतु आमच्या खानापूर तालुक्यामध्ये कोणताही वाळूचा डेपो आत्तापर्यंत देण्यात आलेला नाही आणि आटपाडी तालुक्यामध्ये जे वाळूचे डेपो देण्यात आलेत त्यांना स्थानिक लोकांचा खूप मोठा विरोध आहे। अशा परिस्थितीत या घरकुलांसाठी वाळू मिळाली नाही तर ती कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे। यात सर्व बाबींचा विचार करून महसूल मंत्र्यांनी अन्य भागातून किंवा कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या सर्व नव्या युनिट्सना खूप साऱ्या सवलती जाहीर केलेत। ज्या ठिकाणी वाळूची उपलब्धता होत नाही आणि त्या ठिकाणी अन्य भागातून किंवा कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या क्रशरला आपण परवानगी देत असू किंवा सवलत देत असाल आणि ज्या ठिकाणी जर नदीची वाळू मिळत नाही अशा ठिकाणी असणाऱ्या कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या क्रशरनी घरकुलांना 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश व्हावेत आणि ते शक्य नसेल तर ज्या ठिकाणी डेपो आहेत अशा ठिकाणची वाळू घरकुलांसाठी मिळावी आणि ही घरकुले पूर्ण व्हावेत, अशी मागणीही आमदार बाबर यांनी केली। श्री सुहास बाबर। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझ्या खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या शासनाच्या वतीने जवळपास 6000 पेक्षा जास्ती घरकुलांना मान्यता मिळालेली आहे आणि या घरकुलांचं काम सुरू आहे। आपल्या शासनाच्या माध्यमातून ह्या घरकुलांना 5 ब्रास मोफत वाळू देण्यासंदर्भामध्ये धोरण जाहीर झालं होतं, परंतु खानापूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत कुठलाही वाळूचा डेपो त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही आणि आटपाडी तालुक्यामध्ये जे डेपो दिलेत त्या डेपोना तिथल्या स्थानिक लोकांचा खूप मोठा विरोध आहे आणि या निमित्तानं वाळू जर मिळाली नाही तर मग हे घरकुलं सगळी अपूर्ण राहण्याची शक्यता जास्त आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की आता माननीय महसूल मंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या सगळ्या नव्या युनिट्सना आपण खूप मोठ्या सवलती साहेब जाहीर केलेत, तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नदीची वाळू मिळत नाही अशा ठिकाणी ज्या कृत्रिम वाळूच्या प्रक्रिया करणाऱ्या सगळ्या क्रशरना आपण परवानगी दिली किंवा त्यांना सवलत देतोय, अशा कृत्रिम वाळूच्या तयार करणाऱ्या सगळ्या क्रशरनी या घरकुलांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यासंदर्भामध्ये आपल्याकडून आदेश व्हावा, अथवा जर ते शक्य नसेल तर ज्या ठिकाणी डेपो आहेत अशा ठिकाणची कृत्रिम वाळू आपल्या त्या घरकुलांनी मिळावी आणि ही सगळी घरकुलं पूर्ण करण्यासंदर्भामध्ये आपल्यामार्फत त्याचा निर्णय व्हावा अशी मी औचित्याच्या मुद्द्यामार्फत शासनास विनंती करत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।